नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो डायरी काढा। मे जून मधील या 9 तारखा ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य, वेतनात होणार मोठी वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार, पेन्शन, भत्ते, सुट्ट्या आणि आरोग्य सुविधा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला कोणत्या शिफारशी करायच्यात याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मे आणि जून महिन्यातील 9 तारखा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। जर तुम्हीही सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक असाल तर 4 ते 5 मे, 18 ते 19 मे, 31 मे, 1 ते 4 जून आणि 8 जून 2026 या तारखा तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतात। या काळात देशाच्या विविध भागात आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेची पहिली फेरी दिल्ली आणि डेहराडूनमध्ये यशस्वीरित्या पार पडलेली आहे। यामध्ये विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या आणि सूचना आयोगासमोर मांडलेल्या आहेत। AINPSEF ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंग पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती रंजना प्रकाश द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने दिल्लीत 28 ते 30 एप्रिल दरम्यान कर्मचारी प्रतिनिधींच्या मागण्यांवर सविस्तर विचारविनिमय केला। आता या चर्चांचा दुसरा आणि अधिक महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे। दिल्लीतील बैठका संपल्यानंतर आयोग आता आपल्या आउटरीच मोहिमेच्या पुढच्या टप्प्याकडे वळत आहे। या बैठकांचे पुढचे थांबे पुणे, हैदराबाद, श्रीनगर आणि लडाख हे असणार आहेत। पुण्यात 4 आणि 5 मे रोजी आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे, जिथे पश्चिम भारतातील कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकून घेतल्या जातील। त्यानंतर 18-19 मे रोजी हैदराबादमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकांमध्ये वेतन संरचना आणि सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे। जून महिन्याची सुरुवातही अत्यंत धामधुमीची असणार आहे। 1 ते 4 जून या कालावधीत श्रीनगरमध्ये 8व्या वेतन आयोगाच्या बैठकांचे सत्र चालेल, तर 8 जून 2026 रोजी केंद्रीय वेतन आयोग लडाखचा दौरा करणार आहे। या दौऱ्यादरम्यान कर्मचारी संघटना, प्रतिनिधी मंडळ आणि इतर भागधारकांना अधिकृत पोर्टलद्वारे त्यांचे निवेदन, मेमोरँडम सादर करण्याचे आणि बैठकीसाठी विनंती करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आलेले आहे। 31 मे ही तारीख अनेक तांत्रिक प्रक्रियांच्या दृष्टीने डेडलाईन सारखी महत्त्वाची ठरू शकते। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील वेतनाची आणि पेन्शनची दिशा ठरवण्यासाठी या बैठका एक निर्णायक पाऊल मानल्या जात आहेत। चर्चेदरम्यान विविध कर्मचारी गट आपली मते मांडत असून यामध्ये सुधारित वेतन संरचना, पेन्शन प्रणालीतील बदल आणि कामाच्या ठिकाणच्या सुविधांमध्ये सुधारणा या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे। दिल्लीत झालेल्या 3 दिवसाच्या चर्चेत कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीवर दिलेला जोर पाहता आगामी बैठकांमध्ये काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे। थोडक्यात सांगायचे तर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम होणार आहे। या 9 तारखांना होणाऱ्या निर्णयावरूनच भविष्यातील पगारवाढीचे चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून रास्त मागण्या आयोगापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे। आगामी 40 दिवस केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी खऱ्या अर्थाने प्रतीक्षेचे आणि आशेचे असणार आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।